नमस्कार मित्रांनो, विजय पर्वमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, आपण नेहमीप्रमाणे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचा आढावा या निमित्तानं, या निवडणुकीच्या निमित्तानं घेणार आहोत। कोणत्या ठिकाणी कोणता उमेदवार सरस आहे, कोणत्या उमेदवाराचं पारडं जड आहे, कोणत्या उमेदवाराची काटेची टक्कर आहे, कोणत्या पक्षाची भूमिका काय आहे, हे आपण आजपासून वेगवेगळ्या मतदारसंघाचा आढावा घेत असताना व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडणार आहे। आज आपण सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत। कालच भारतीय जनता पक्षानं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आणि या यादीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षानं परत एकदा पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेले समाधान आवताडे यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे। खरं तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचं राजकारण हे 2009 नंतर वेगळ्या वळणावर पोहोचलं। 2009 पर्यंत या मतदारसंघावर सुधाकरपंत परिचारक यांचं एक हाती वर्चस्व होतं। 2009ला विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली। माळशिरस तालुका अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि 2009च्या निवडणुकीमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयदादांना त्या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली। पडद्या पाठीमागं बऱ्याच घडामोडी घडल्या। परिचारक कुटुंबानं मोहिते पाटलांना अंधारात ठेवून मोहिते पाटलांचा विश्वासघात केला आणि विजयदादांचा अनपेक्षितपणे नवख्या भारत बालके यांनी अपक्ष असताना पराभव केला। याच्या पाठीमागं परिचारक असतील, शिंदे बंधू असतील आणि अजितदादांचा छुपा पाठिंबा हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे। परंतु 2009 नंतर मात्र भारत बालके त्या ठिकाणी विजयी झाले, परंतु परिचारक कुटुंबाला मात्र मुख्य प्रवाहातून बाजूला व्हावं लागलं, हेही तितकंच खरं आहे। तर 2009ला भारत नाना विजयी झाले, त्यानंतर 2014ला भारत नाना विजयी झाले, 2019ला तर त्यांनी मोठ्या मालकांचा म्हणजे सुधाकर पंतांचा सुद्धा पराभव केला आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघावर एक हाती वर्चस्व भारत नानांनी प्रस्थापित केलं। 2009च्या निवडणुकीत ते अपक्ष होते। 2014च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी केली आणि 2019ला ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर लढले आणि अशा प्रकारे ते 3 वेळा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून सलग विजयी झाले। हा झाला पाठीमागचा इतिहास। परंतु कोरोनाच्या कालावधीमध्ये भारत नानांचं अकाली निधन झालं आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली। या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं मंगळवेढ्याचे भूमिपुत्र समाधान आवताडे, जे खूप मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांच्याकडे एक साखर कारखाना आहे, आर्थिक ताकद त्यांची खूप मोठी आहे, यांना उमेदवारी दिली आणि प्रशांत परिचारकांचा पांडुरंग परिवार आणि समाधान आवताडे यांच्यामध्ये समेट घडवून आणला। त्या ठिकाणी भारत नानांच्या निधनानंतर बालके कुटुंबाला सहानुभूती होती, परंतु विठ्ठल कारखान्याच्या संदर्भामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बिलं थोडीफार थकली आणि कारखाना थोडा अडचणीत आला। या कारणामुळं आणि त्याचप्रमाणे त्यावेळेच्या महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांची ऐन उन्हाळ्यामध्ये
वीज कनेक्शन कट करण्याचा धडाका लावला. या 2 कारणांनी समाधान आवताडे हे विजयी झाले. परिचारकांनी आपली पूर्ण ताकद समाधान आवताडेंच्या पाठीशी उभी केली. याचं कारण परिचारकांना भारतीय जनता पक्षानं आमदारकीचं, विधान परिषदेचं गाजर दाखवलं होतं, मंत्रिपदाचं गाजर दाखवलं होतं आणि हे गाजर काय भारतीय जनता पक्षानं पूर्ण केलं नाही. ते सत्तेत आले. फडणवीसांनी त्यावेळेस सभेमध्ये सांगितलं होतं, मला तुम्ही एक आमदार द्या, मी तुम्हाला सरकार देतो. परंतु सरकार आलं तरीसुद्धा परिचारकांचं मात्र पुनर्वसन अद्यापही त्यांनी केलं नाही. असो, आता तोच प्रश्न परत निर्माण झालेला आहे. समाधान आवताडे आणि परिचारकांचा समेट भारतीय जनता पक्षानं याही वेळेस केलेला आहे आणि परिचारक कुटुंबाला, पांडुरंग परिवाराला परत एकदा समाधान आवताड्यांचा प्रचार करावा लागणार आहे. पण हा प्रचार करत असताना यावेळची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. कारण पांडुरंग परिवारात सहभागी असलेले पांडुरंग परिवाराचा आधारस्तंभ असलेले वसंत नाना देशमुख हे पांडुरंग परिवारापासून बाजूला झालेले आहेत. त्यांनी तुतारीच्या पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे, तुतारी हातात घेतलेली आहे. त्या ठिकाणी त्यांची बाजू कमकुवत झालेली आहे. त्याचप्रमाणे पांडुरंग परिवारामध्ये समाधान आवताडेंना भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिल्यामुळं प्रचंड नाराजी आहे. परिचारक समर्थक अक्षरशः ओक्साबोक्शी रडत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले आहेत. अक्षरशः काही कार्यकर्ते परिचारकांच्या पाया पडून सांगतायत, मालक तुम्ही उभे राहा, मालक तुम्ही उभे राहा, निर्णय करा. परंतु मालकांना विजय होण्याची खात्री नाही. कारण भारतीय जनता पक्षानं मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, महागाईचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवले आणि जनता मेटाकुटीला आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये परिचारकांच्या लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी घेतल्यानंतर आपल्याला विजयाची 100% खात्री देता येत नाही. मग ते समाधान आवताड्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भालकेंचा परत एकदा पराभव करण्याचं त्या ठिकाणी स्वप्न बघतायत. परंतु यावेळेची परिस्थिती वेगळी आहे. कारण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचारांना मानणारा मतदार हा फार कमी आहे. फक्त गेल्या वेळेस समाधान आवताडेंनी लावलेली आर्थिक ताकद आणि परिचारकांनी लावलेली त्यांची ताकद यामुळं आणि महाविकास आघाडीच्या काही शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या काही निर्णयांमुळं त्यावेळेस पोटनिवडणुकीमध्ये समाधान आवताडे विजय झालेले होते. परंतु यावेळची परिस्थिती अशी आहे की पूर्ण ताकदीनं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात पवारसाहेब, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे नेते आदरणीय विजयदादा हे ताकद लावतील आणि जर पवारसाहेबांच्याकडून भगीरथ भालके हे उमेदवार असतील तर निश्चितपणे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये यावेळेस तुतारीचा उमेदवार हा मोठ्या फरकानं विजयी झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. पाठीमागच्या कालावधीमध्ये भगीरथ भालके यांनी सुद्धा एक चूक केली. अभिजित पाटलांनी बोलवलेल्या मेळाव्याला पवारसाहेब उपस्थित राहिले आणि पवारसाहेबांनी नेहमीच्या स्टाईलनं अभिजित आबांचं कौतुक केलं आणि याचा कुठंतरी भगीरथ भालके यांना संयम न पाळता त्यांनी त्या ठिकाणी BRS मध्ये प्रवेश केला. ही त्यांची जर एक मायनस बाजू सोडली तर बाकी सगळ्या गोष्टी त्यांच्या सध्या तरी अनुकूल दिसत आहेत. आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर समाधान आवताडे विरुद्ध भगीरथ भालके यांचा सामना झाला तर भगीरथ भालके यांच्या विजयाची 100% त्या ठिकाणी आपल्याला खात्री दिसून येते. कारण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास समाधान आवताडे हे करू शकलेले नाहीत.
पंढरपूरचा प्रारूप आराखडा असेल किंवा इतर काही प्रश्न असतील, त्याचप्रमाणे मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल किंवा जे बाकीचे असंख्य प्रश्न आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहे, या सगळ्या प्रश्नांमुळं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये सध्या तरी तुतारीला वातावरण अनुकूल आहे आणि या सगळ्या धामधुमीमध्ये परिचारकांचा जो पांडुरंग परिवार आहे, तो पांडुरंग परिवार समाधान अवताड्यांसाठी किती पांडुरंगाचा धावा करतोय आणि पांडुरंगाला किती साकडं घालतोय, त्यावर समाधान अवताड्यांना मिळणारी मतं ही ठरणार आहेत. ग्राउंड रिपोर्टनुसार असं लक्षात येते की प्रशांत परिचारक हे नाईलाजास्तव उभा राहत नाहीत, परंतु त्यांचे कार्यकर्ते हे प्रचंड नाराज झालेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत ते समाधान अवताडे यांचं काम करायला तयार नाहीत. आणि कितीही नाराजी काढली तरी एकदा कार्यकर्ते नाराज झाल्यानंतर नेत्याचं सुद्धा काही चालत नाही, हे लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात काय परिस्थिती असेल हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.